आणि या चित्रपटाच्या हे प्रेम बघताय तुम्ही हेच ते प्रेम. आणि या मी कधी तिला मेकअप करणार? तिला मेकअप करायची संधी या निमित्तानं मिळते. रोज माझा घाम काढते, आज मी तिचा घाम पुसतोय. किती गोड. देर से आहे पर दुरुस्त आहे. 10 वर्षांनी येतोय पण असे वाजत गाजत येतोय. माझा या गोष्टीवर विश्वास आहे की डेस्टिनी असते, नथिंग इज ॲक्सिडेंटल. ऑस्कर वाईल्ड जेवढे असं बोलतो तर त्याची प्रचिती मला या देऊळबंदच्या निमित्ताने आलेली आहे. देऊळबंद 10 वर्षापूर्वी होण्याच्या आधीचा प्रवीण तरडे आणि तो झाल्यानंतर आत्ता देऊळबंद 2 करेपर्यंतचा प्रवीण तरडे, जमीन आसमान फरक आहे. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. खरं तर देऊळबंद 2 या चित्रपटाची आपल्या सगळ्यांनाच उत्सुकता होती. मी आता आहे अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ महाराज मंदिरात. खूप सुंदर वातावरण आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये देऊळबंद 2 या देऊळबंद पार्ट 2 या चित्रपटाचा टीजर अनावरण सोहळा झालेला आहे आणि स्नेहल तरडे आणि प्रवीण तरडे सर आहेत. खूप स्वागत आहे. आणि आम्ही बघतोय ताई तू भाऊक झाली होती. खरंच भाऊक क्षण आहे. सगळ्यात आधी मला तुझ्या भावना जाणून घ्यायच्या. मी आयुष्यात पहिल्यांदा अक्कलकोटला आले आणि या चित्रपटाच्या हे प्रेम बघताय तुम्ही हेच ते प्रेम. आणि मी कधी तिला मेकअप करणार? तिला मेकअप करायची संधी या निमित्तानं मिळते. माझे शब्द विरले, मी विसरले मी काय बोलत होते. रोज माझा घाम काढते, आज मी तिचा घाम पुसतोय. किती गोड. म्हणजे महाराष्ट्राला खरंच नजर लावू नये अशी छान जोडी. पण तुम्ही लोक जेव्हा एकत्र येतात ना इतकं छान. पण यावर्षी 10 वर्ष वाट बघायला लागली, देऊळबंद येत आहे. तुमच्यासाठी इतक्या सगळ्या भावना, अनेकांच्या प्रतिक्रिया कायम वर्षानुवर्ष येत होत्या. तेव्हा काय वाटत होतं हा चित्रपट घेऊन येत असताना? हे बघ, देर से आहे पर दुरुस्त आहे. 10 वर्षांनी येतोय पण असे वाजत गाजत येतोय की पुढचे 10 वर्ष लोक हाच सिनेमा पाहत राहतील. खरं तर माझा प्रत्येक सिनेमा तसाच होतो. देऊळबंद, मुळशी पॅटर्न, सरसेनापती आंबीरराव, धर्मवीर 1, धर्मवीर 2 लोक प्रेम करतात. हा सिनेमा त्या सर्व सिनेमातलं पुढचं पाऊल असेल एवढंच खात्रीने सांगतो. वा वा. पण खरं तर उशीर झाला, कारण का माहितीये का, स्वामींचा आशीर्वाद इतका माझ्यावर राहिला की त्यांनी मला 10 वर्ष बिझीच ठेवलं. दिवस बदलले, करिअर बदललं, सुखदुःखाच्या व्याख्या बदलल्या, संकल्पना बदलल्या आणि या सगळ्याला स्वामी समर्थ पाठीशी आहेत. म्हणून त्यांनीच 10 वर्ष काम करायला लावलं आणि नंतर हा सिनेमा करून घेतलाय. पण असा करून घेतलाय की पुढची अनेक वर्ष या सिनेमाची चर्चा होईल. नक्कीच. आणि ते आम्ही टीजर बघितलं, त्याच्यात सगळं जाणवत आहे आम्हाला ज्या पद्धतीनं अक्षरशः अंगावर रोमांच उभा करणाऱ्या काही गोष्टी आहेत, काही सीन आहे. आता ट्रेलर येईल, चित्रपट तेव्हा बघूच, पण त्या टीजरमध्ये ते जाणवतं. ताई तुझ्यासाठी काय राहिलं ते सगळं अनुभवणं या चित्रपटाच्या निमित्तानं? एक अभिनेत्री म्हणून ही खूप मोठा सिनेमा मला मिळालेला आहे. ही स्वामींची कृपा आहे. म्हणजे माझी मध्यवर्ती भूमिका असलेला पहिला चित्रपट हा स्वामींचा चित्रपट आहे. याचा अभिमान पण आहे आणि त्यांच्या कृपेची ही जाणीव पण आहे की त्यांच्या कृपेने मला हे मिळालेलं आहे. आणि म्हणूनच मगाशी बोलताना ते त्या कृपेची जाणीव होऊन मला डोळ्यात अश्रू आले, भरून आले. आणि हा चित्रपट करणं अभिनेत्री म्हणून खूप अवघड होतं खरं. म्हणजे तुम्हाला आता चित्रपट रिलीज झाल्यावर कळेल की मी हे का म्हणते की ते खूप अवघड आहे. मला खूप बॅलन्स्ड राहून ही भूमिका साकारायची होती आणि तो बॅलन्स कसा आहे हे पण तुम्हाला कळेल. चित्रपट मी काय म्हणते ते कळेल. पण ही ताकद, हा चित्रपट पेलण्याची ताकद एक अभिनेत्री म्हणून स्वामींनी मला दिलेली आहे, हे मला पदोपदी काम करताना जाणवत होतं. नक्कीच. पण प्रवीणदा, श्रद्धा अंधश्रद्धा या विषयावर बोललं जातं, बऱ्याच गोष्टी होत असतात. पण तुमचाही या चित्रपटाच्या बाबतीतला तोच प्रवास जो आहे, तुम्ही मगाशी बोलत होता, तो परिवर्तन झाल्यानंतरच जे काही भावना आहेत ते काय जाणवतं तुम्हाला? तुम्ही नास्तिक असणं आधी आणि फार त्या गोष्टींवर विश्वास नसणं. हे बघ, माझा या गोष्टीवर विश्वास आहे की डेस्टिनी असते, नथिंग इज ॲक्सिडेंटल. ऑस्कर वाईल्ड जेवढे असं बोलतो तर त्याची प्रचिती मला या देऊळबंदच्या निमित्ताने आलेली आहे की कुठलीच गोष्ट योगायोगानं घडत नाही. ठरलेलं आहे हे अशा पद्धतीने होणार आहे. जे माझ्या बाबतीत झालं, देऊळबंद 10 वर्षापूर्वी होण्याच्या आधीचा प्रवीण तरडे आणि तो झाल्यानंतर आत्ता देऊळबंद 2 करेपर्यंतचा प्रवीण तरडे, जमीन आसमान फरक आहे. सगळ्याच गोष्टीत श्रेय केवळ स्वामींना.
पण ताईला विचारेन मी, कारण तुम्ही जेव्हा असतात प्रवीण दरड सरांचा एक वेगळा दरारा आहे आणि तो एक वेगळा ऑरा जो आहे कायम लोकांना जाणवतो. पण तुम्ही जेव्हा सोबत असतात ना, जरा काही वेगळ्या गोष्टी आम्हाला थोडे भाऊक क्षण बघायला मिळतात, थोडे हळवे क्षण प्रवीण सरांचे बघायला मिळतात. तर ते कशा पद्धतीने तुमच्या ते सेटच्या बाहेर बघायला मिळतात. फक्त सेटवर हे बघायला नाही मिळत. सेटवर हा लेखक दिग्दर्शकच असतो, मी अभिनेत्रीच असते आणि मी त्याची बोलणी खाते. आणि मला हे माहिती असतं, आता याला इतके वर्ष मी ओळखते, त्यामुळे त्याची बोलणी खाणं हे पण माझ्यासाठी प्रसाद असल्यासारखं आहे. कारण मला माहिती असतं की तो बोलतो याचं कारण की त्याला अपेक्षा असते माझ्याकडून जास्त काहीतरी चांगलं करून घेण्याची. त्यामुळे तो जेव्हा बोलतो तेव्हा मला माहिती असतं की हा चित्रपट चांगला होण्यासाठी तो आपल्याला बोलतोय. त्यामुळे मी ते त्याच दृष्टीने घेते, म्हणजे मनावर घेत नाही, इगोवर तर मी मुळीच घेत नाही. त्यामुळे अनुभव खूप तसाच असतो, छान असतो. पण प्रवीण सर, पहिल्या भागामध्ये म्हणजे एक माइलस्टोन ठरला मराठी चित्रपटसृष्टीसाठी, जो देऊळबंदचा पहिला भाग होता. आणि लोक आजही कित्येकदा तो चित्रपट पाहत असल्याचं तुम्हाला अनेक प्रतिक्रियांमधनं सांगतात. त्यानंतर दुसरा भाग घेऊन येत असताना काय काय गोष्टी त्यात असाव्या, किंवा एक तो श्रद्धास्थान बनलेला आहे पहिला भाग, तर त्यावेळेस काय विचार होता मला? खरं तर लोक ज्यावेळी असं खूप वेळा सिनेमा पाहतात ना, आम्ही 25 वेळा पाहिला, आम्ही 100 वेळा पाहिला, हे खूप जबाबदारी वाढवणारी विधानं असतात. भीती वाटते की त्यांनी त्यांच्या आयुष्यातले इतके तास दिले मी बनवलेल्या कलाकृतीला, तर माझी जबाबदारी 10 पटीनं वाढते की पुढची कलाकृती अशी बनवली पाहिजे की त्यांचा एक सेकंद पण वाया नाही गेला पाहिजे. जो आनंद मी पहिल्या भागात दिला, कदाचित त्याहून जास्त आनंद मी दुसऱ्या भागात देण्याचा प्रयत्न केला. त्या बात. आणि ते टीझरमधनं जाणवते. पण या निमित्तानं, या सगळ्या टीझर अनावरण सोहळ्याच्या निमित्तानं तुम्ही आम्हाला अक्कलकोटमध्ये घेऊन आलेला आहात, आणि या ठिकाणी ते अनावरण करणं खूप भावनिक क्षण आहे. म्हणजे तुझ्या सर्व प्रेक्षकांना मी आता दर्शन घडवतोय लाईव्ह, बरं का. हा तो वटवृक्ष आहे ज्याच्यामुळं अक्कलकोटच्या स्वामींना वटवृक्ष स्वामी म्हणतात. ही ती जागा आहे, हम गया नाही हम जिंदा आहे, अशी एक धारणा आहे की स्वामी जे जिवंत आहेत ते या इथे आहेत. आणि माझी तर धारणा पण नाही, माझा तर विश्वास आहे की स्वामी इथं आहेत. हीच ती जागा. तर सगळ्यांनी नमस्कार करा. घर बसल्या तुम्हाला तिनं स्वामींचं दर्शन घडवून आणलं. आमची उत्सुकता, उत्कंठा प्रचंड वाढलेली आहे टीझर बघून, आणि अर्थात चित्रपट येतोय, तर त्यासाठी भरभरून शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीमला. आणि सगळ्यांनी मनापासून हा चित्रपट लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे हा चित्रपट नुसता चित्रपट नाहीये, एक मोठं स्टेटमेंट आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची कारणं अत्यंत हसत खेळत धमाल पद्धतीनं करेक्ट मुद्द्याला हात घातलाय, वरवरचं काही नाहीये. खूप खूप शुभेच्छा प्रवीण. धन्यवाद. थँक्यू.